हॅलो नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आता वाजलेले आहेत 7:45 आणि आपल्या व्हिडिओला झालेली आहे सुरुवात। सगळ्यात आधी मी चहा करून घेते। आज आहे श्रावण महिन्यातील 3रा गुरुवार आणि आपण गेल्या गुरुवारी 11 गुरुवार पारायणाला सुरुवात केली होती। त्यामधील आज आहे आपला 2रा गुरुवार। चला या सगळे चहा प्यायला। चहा पिऊन झाल्यानंतर मी करत आहे देवपूजा। आज गुरुवार असल्यामुळे आपल्याला स्वामींना अभिषेक पण करायचा आहे, त्यामुळे मी सर्वात आधी देवपूजा करून घेत आहे। देवपूजा म्हणजे सर्व देव स्वच्छ पाण्याने धुवून नंतर त्यांना त्यांच्या जागेवर ठेवून घेत आहे। कोणतीही देवपूजा करताना सर्वात अगोदर दिवा लावून घ्यावा। मी दिवा लावून नंतरच देवपूजा करायला घेतलेली आहे आणि स्वामींना पाण्याचा अभिषेक करत आहे। हा अभिषेक करत असताना गळती पात्रात पाणी घेऊन मग आपल्याला पुरुषसूक्ताचं पठण करायचं आहे आणि स्वामींना अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर सर्व देवांना हळदी कुंकू अष्टगंध लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर फुलं अर्पण करत आहे। माझ्याकडे सर्व फुलं जास्वंदीची आहेत, मोठी जास्वंद, छोटी जास्वंद, त्यामुळे मी सर्व देवांना जास्वंदाची फुलं वाहून घेतलेली आहेत आणि आरती करून घेतलेली आहे। त्यानंतर करत आहे तुळशीची पूजा। तुळशीला पण पाणी घालून हळदी कुंकू वाहून दिवा लावून अगरबत्ती लावून तुळशीची पूजा करून घ्यायची आहे। तुळशीची पूजा झाल्यानंतर मी उंबरा स्वच्छ करून घेत आहे। आज गुरुवार असल्यामुळे आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, म्हणून दरवाजा आणि उंबरा स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यानंतर हळदीमध्ये गोमूत्र किंवा पाणी टाकून आपल्याला हे लेपन करायचं आहे। ज्यांच्याकडे गोमूत्र आहे त्यांनी गोमूत्रच टाकून हे लेपन बनवावं, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी पाणी टाकून बनवलं तरी चालेल। त्यानंतर स्वस्तिक काढून फूल वाहून आपण उंबऱ्याची पण पूजा करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने मी माझी देवपूजा केलेली आहे। आम्हाला सकाळी 6 वाजल्यापासून बाहेरचं आवरण्यात आणि देवपूजा वगैरे करण्यातच 9:30 वाजलेले आहेत। आता इथून पुढे मला माझा स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे। त्यानंतर मी ठेवलेलं आहे दूध तापायला आणि लगेच घेत आहे पीठ मळून। दूध तापून झालंय, पीठ मळून झालंय। आता मी बनवत आहे भाजी। आता ही भाजी साधी आणि सिंपल मध्ये आहे। या आहेत वालाच्या शेंगा। आता सगळ्यात अगोदर मी कढई तापायला ठेवून या शेंगा फक्त भाजून घेत आहे, म्हणजे नेसायच्या आधी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या परत
कडकडीत कढई अशी गरम केलेली आहे आणि मी त्या शेंगा भाजून घेत आहे. म्हणजे त्याचा थोडासा कच्चेपणा जो असतो तो दूर होतो. चांगल्या शेंगा भाजून झाल्या की त्यानंतर परत कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. शेंगांना थोडे थोडे डाग पडूस तर आपण ह्या शेंगा भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर जिरं मोहरीची फोडणी देऊन त्यानंतर मी हिरवी मिरची, लसूण आणि शेंगादाणे याचं वाटण तयार केलेलं आहे आणि ते तेलामध्ये घालून चांगलं परतून घेतलेलं आहे. जोपर्यंत त्याचा पण कच्चटपणा जात नाही तोपर्यंत हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ज्या भाजून शेंगा घेतल्या होत्या त्या त्यामध्ये घालून घ्यायच्या आहे. ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते आणि बनवायला पण अतिशय सोपी. त्यानंतर थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि परत एकदा मिक्स केलेलं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे पाणी आपल्याला अगदी थोडं घालायचं आहे शिजण्यापुरतं. पाणी घालून अगदी झाकण ठेवून कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे आणि भाजी शिजतीये तोपर्यंत मी घेत आहे घर झाडून. जर खा आमचं तांबे तुमच्याकडे होता काय दूध नेलेला याला त्या परवा दिवशी म्हणलं घेऊन जा म्हणला नको आता भाजी ते दोन्ही नाही जमणार. मग हे तर आम्ही किती वाट बघतोय बरं कशाची तांब्याची. ह्याला म्हणलं होतं की त्याला मला सांगितलं होतं की विचारा बरं. आता इथे आल्या होत्या शेजारच्या ताई त्यामुळे त्यांच्याशी थोडंसं बोलले आणि त्यानंतर परत एकदा कामाला लागले. घर झाडून झाल्यानंतर मला बनवायचं आहे चपाती. आता घर झाडून झाल्यानंतर मी बनवत आहे चपाती. तुम्हाला जर असेच माझे नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.